मिळणार आहेत, स्कॉलरशिप्स मिळणार आहेत. ज्यांना मिळणार आहे त्यांना शुभेच्छा तर आणि अभिनंदन आहेच, पण ज्यांना अवॉर्ड या वेळेला मिळाला नाही त्यांना पुढच्या वेळेला मिळण्यासाठीच्या प्रेरणेचा सुद्धा आजचा दिवस आहे. खरं तर कलाकार अवॉर्ड साठी काम करतो का हाही प्रश्न आहे. लोकांच्या नजरेमध्ये, वाचकाच्या किंवा प्रेक्षकाच्या नजरेमध्ये आपल्या चित्राला समजून घेण्याची भूक आहे का, आणि ती जर भूक असेल बघणाऱ्याच्या डोळ्यात, तर चित्र काढणाऱ्याच्या मनामध्ये त्याचं समाधान असतं. मी जे निर्माण केलंय त्याची एक स्टोरी लाईन आहे, त्याचा एक आर्ट आहे, त्याचा एक फॉर्म आहे. कधी कधी तो फॉर्म सोडून सुद्धा मी काही ना काही बोलतोय किंवा बोलते, आणि बघणाऱ्याचे डोळे ते समजतायत ना, ते समजण्यावर माझ्या समाधानाचा स्तर आहे असं मानणारे कलाकार असतात. पण तरी आपल्यापैकी कोणी त्या अपेक्षेने काम करत असलं तरी आपण केलेल्या कामाला समाजात अशा प्रतिदेय संस्थेने बॉम्बे आर्ट सोसायटी सारख्या जर त्याच्या पाठीवर थाप घातली तर ते प्रोत्साहन असतं, आणि ते प्रोत्साहन काम करणे बॉम्बे आर्ट सोसायटीचं काम. कला निर्मिती, आपली चित्र, आपली कला याचं इन्स्पिरेशन, प्रेरणा ही त्या कलाकाराच्या स्वतःच्या मनावर संवेदनशीलतेचे किती स्तर आहे आणि ते कसे मांडायचे या त्याच्या भूमिकेवर त्याची कला बनत जाते. त्याला जोड कधी कधी समाजातील आजूबाजूच्या घटनाक्रमांचा होतो, कधी कधी निसर्गाचा असतो, व्यक्तीचा असतो, प्रसंगाचा असतो, कथेचा असतो, कधी ऍब्सर्ड असतो. आणि अशा ऍब्सर्ड गोष्टींना हातामध्ये आणि कागदावर उतरवणं याच्या एवढी मोठी कला जी तुमच्याकडे आहे ती शक्यतो अन्य ज्याला आपण म्हणू याची गती ज्याला नाही त्याला कळणं मुश्किल आहे. पण त्या सगळ्याच्या मागे राजश्री उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे, आणि म्हणून त्या कर्तव्यपूर्ती भावनेने या कार्यक्रमाला लावलंय. ज्यांना स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती आणि बक्षीस मिळणार त्यांना शुभेच्छा आहेत. हा व्यासपीठ निर्माण करण्यामध्ये ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्या ट्रस्टीज, त्यांच्या सहकार्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. आणि अशाच पद्धतीचं काम यापुढे होईल, आणि बांद्राला सुद्धा आपली जी जागा आहे त्यामध्ये सुद्धा आपला प्रयत्न राहतो की तिकडे व्हर्च्युअल किंवा त्याला आपण कला म्हणू किंवा त्याच्या सेमिनार्स, गोष्टी आणि एक्झिबिशन्स याचाही प्रयत्न बांद्राला असतो. आणि मला आनंद आहे की त्या बांद्राच्या जागेच्या ठिकाणचा प्रतिनिधी मी आहे, त्यामुळे त्यातही तुम्हाला कुठे अडचण आली तर त्याच्यासाठी सुद्धा उभं राहणं माझं काम आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. मला पुन्हा एकदा विधानसभेत जावं लागेल, त्यामुळे फक्त शुभेच्छा आणि आपला पाठिंबा आणि राजाश्रय उभं करण्यासाठी ते आलो हे माझं कर्तव्य म्हणून करतोय. धन्यवाद. जय हिंद. Today is the 134th annual art exhibition opening here in Jahangir Art Gallery. Bombay Art Society, founded in 1888. This year we are into 138th year, and this show is 134th and All India Annual Art Exhibition. This is one of the oldest art exhibition in the Asian subcontinent, not only in India. And here almost, if you see our old masters, almost each and every artist has got the award. So we welcome here Anuradha Tai, and I hope that what you feel about our show. Well, I think this is a great platform that you're giving to so many artists throughout India, and I felt very, very happy, especially coming here to Jahangir Art Gallery, because it brings nostalgia. I've been coming here to the college, Xavier's College, and this was a favorite place. But more than that, we associate Jahangir Art Gallery with extremely prestigious functions and exhibitions, and today is also no different, so I congratulate all of you. Thank you. Sir, आप बताइए please. नमस्कार. 134व्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या या कला प्रदर्शनासाठी इथे ज्या एंट्री झाल्या त्या फार अप्रतिम आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीला आपलं एक स्वतःचं पूर्ण एशियामध्ये महत्त्व आहे. एवढ्या जुन्या संस्थेमध्ये आपली कला प्रदर्शित होणं हे इथे सहभागी प्रत्येक कलाकारासाठी खूप मोठी देणगी असते. प्रदर्शित झालेल्या सर्वच कलाकृती उत्तम आहेत. पारितोषिक विजेत्यांचे मी
अभिनंदन करतो आणि आयोजकांचे आभार करतो.